कुणाकडे फ्रेंड कडे भेटली? तुला येईना झाला टॅपिंगचा आवाज? अरे हे टप 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 म्हणजे माईक चालू आहे का नाही हे काम, माईक काम करायला का नाही चेक करण्यासाठी असं करायला लागतंय. म्हणजे तुम्हाला पण माहिती असू दे बघा, ह्याच्यावर टॅप केले की आवाज यायला पाहिजे. यायला का नाही वैभव? बाकीचे सगळे हो म्हणाले, तू एकटाच नाही म्हणाला. अरे ते फिंगर टॅप केलेला आवाज यायला का नाही? फिंगर टॅप केलेलं टक टक टक. शिवम म्हणतो यायला आणि तू यायला नाही म्हणाला. चलो स्टार्ट करायचा. मग काय काय बघायचं आहे? लॉग, ठीक आहे. J2, J2 म्हणजे काय रे? चलो 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 मी एकदा रिवाइज करतो काल काय काय झालंय. काल आपण काय काय बघितलं ते मी एकदा रिवाइज करतो, मग पुढचा पार्ट बघायला चालू करू. ठीक आहे, चलो बा. चलो मग फर्स्ट काय बघितलं होता बा? फर्स्ट काय बघितलं होता? फर्स्ट वी सॉ बेसिक्स ऑफ लॉग. व्हॉट इज लॉग? फर्स्ट काय बघितलं आपण? बेसिक्स ऑफ लॉग. व्हॉट इज लॉगॅरिथम? व्हॉट इज लॉग? मग लॉग कोण आहे? लॉग ऑफ 25 टू द बेस 5 लिहिलं मी काय लिहिलं? लॉग ऑफ 25 टू द बेस 5. याचा मिनिंग काय असते? लॉग कोणाचा घ्यायचा? तर आय एम टेकिंग लॉग ऑफ 25 and base of log is what? Base of log is 5. log लिहायची अशी मेथड आहे. मग 25 5 चा जितका पण इंडेक्स आहे दॅट इज द आन्सर ऑफ लॉग. 25 5 चा जितका पण इंडेक्स आहे दॅट इज द आन्सर ऑफ log. So 25 is second index of 5. 25 is second index of 5. 5 raised to 2 is 25. मग 25 5 चा कितवा इंडेक्स आहे? दुसरा इंडेक्स आहे. दॅट इज द आन्सर ऑफ लॉग. हे लॉग ची बेसिक डेफिनेशन आहे. कळतंय? परत एक एक्झाम्पल मी रिपीट मारतो, काल जे केले आपण त्याच्यातलंच. समजा मी इथं लिहिला, समजा इथं लिहिला 8 अँड टू द बेस 2 लिहिला. बेस कोणी असू शकते आणि लॉग कोणाचाही काढता येते. थोड्या त्याला कंडिशन्स आहेत, कोणाचा लॉग घ्यायचा आणि कोण बेस असला पाहिजे, याला थोड्या कंडिशन्स आहेत. पण त्या फिजिक्स मध्ये जो लॉग आपल्याला लागतंय, फिजिक्स साठी जो लॉग आपल्याला लागतंय त्याच्यासाठी ते काही युजफुल नाही आहे. सो लॉग ऑफ 8 टू द बेस 2 काय आहे? मग 8 2 चा कितवा इंडेक्स आहे? 8 2 चा तिसरा इंडेक्स आहे. सो 3 इज द आन्सर. सो 3 इज द आन्सर. हे बेसिक आहे लॉग. ठीक आहे. मग लॉगचा फर्स्ट रूल बघितला आपण फॉर मल्टिप्लिकेशन. लॉगचा फर्स्ट रूल बघितला आपण फॉर मल्टिप्लिकेशन. काय बघितला? लॉग ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ m इंटू n टू द बेस b. टू द बेस b. ठीक आहे. लॉग ऑफ m इंटू n टू द बेस b. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. करेक्ट करेक्ट आदित्य, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे आणि बेस b आहे. मग मल्टिप्लिकेशन कॅन बी रिटन ॲज ऍडिशन. इंडिव्हिज्युअल जर लॉग घेतला, m चा लॉग वेगळा घेतला, n चा लॉग वेगळा घेतला, तर दोन्ही लॉग्सचे ऍडिशन मल्टिप्लिकेशनला मग ऍडिशन मध्ये लिहिता येते.
मल्टिप्लिकेशन कॅन बी रिटर्न ऍज ऍडिशन. मग मल्टिप्लिकेशनला ऍडिशन मध्ये कसं लिहिता येते? लॉग ऑफ एम टू द बेस बी, लॉग ऑफ एम टू द बेस बी प्लस लॉग ऑफ एन टू द बेस बी. मल्टिप्लिकेशनला असा ऍडिशन मध्ये लिहिता येते. सो मल्टिप्लिकेशन ऑफ एम इंटू एन, मग लॉग एम चा डिफरंट, लॉग एन चा वेगळा, दोघांचा बेस किती किती, जे इकडे बेस आहे तेच इकडे. सो मल्टिप्लिकेशन कॅन बी रिटर्न ऍज ऍडिशन. मल्टिप्लिकेशन कॅन बी रिटर्न इन टर्म्स ऑफ ऍडिशन. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कधी कधी लॉ आपल्याला काय वाटतंय, कधी कधी लॉ आपण उलटा यूज करायला बघतो आणि ते उलटा रॉंग आहे. उलटा कसा आपल्याला वाटते बघा, ते पण लिहून देतो मी. मल्टिप्लिकेशनला ऍडिशन मध्ये लिहिता येते. कधी कधी असं वाटते की ऍडिशनला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिता येते आणि मग लफडा होते, लॉ रॉंग आपल्याला डोक्यात राहते. बा असं कधी कधी आपण अप्लाय करायला बघतो. लॉग ऑफ एम प्लस एन अपॉन बी, लॉग ऑफ एम प्लस एन अपॉन बी, याला लॉग ऑफ एम इंटू लॉग ऑफ एन असं लिहिता येत नाही. हे काही लॉ वगैरे काही नाही असला. दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. इकडं समेशन असलं तर इकडं मल्टिप्लिकेशन लिहिता येत नाही, रॉंग लॉ आहे. हे असं काही लिहिता येत नाही. इकडं मल्टिप्लिकेशन असलं तर या बाजूला समेशन करता येते. ओके, लॉगच्या आतमध्ये, लॉगच्या आतमध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर मग समेशन मध्ये लिहिता येते. लॉगच्या आतमध्ये समेशन आहे तर त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिता येत नाही. हे पण लिहून ठेवा. कधी कधी या लॉला आपण उलटा अप्लाय करतोय, अप्लाय करताना हा पण लिहून ठेवा. हे रॉंग आहे, हे अप्लाय हो करता येत नाही. नॉट इक्वल टू लिहिले, ही साइड आणि ही साइड नॉट इक्वल टू, इक्वल नाही. चलो हा पण लिहा. नेक्स्ट लॉ बघूया. हे काल बघितले आपण इथपर्यंत, इथपर्यंत आपण काल बघितलंय. नेक्स्ट पार्ट काय आता बघायला चालू करू. चलो ह्याला फायनल पार्ट लिहून ठेवा. फायनल पार्ट लिहा. हे तनिष्का फर्स्ट लेक्चर बघाले का आजचं? आजचं लेक्चर फर्स्ट लेक्चर आहे का? आदिनाथ मध्ये मध्ये लेक्चर मिस करायला रे. लेक्चर बघा. बर ठीक आहे. चला लिहून ठेवा. लॉ लिहून ठेवा. लॉ लिहून ठेवा. ठीक आहे. चलो हे लिहिलं. मल्टिप्लिकेशन वी कॅन राईट ॲज समेशन, बट समेशन कॅन नॉट बी रिटन ॲज मल्टिप्लिकेशन. कधी कधी असं वाटतं हे उलट पण ट्रू असेल आणि न्यूमरिकल करताना आपण हे असा उलटा लॉ अप्लाय करते. मग हे असा उलटा लॉ अप्लाय होऊ शकत नाही. चलो नेक्स्ट पुढचे लॉज काय आहेत लॉगचे बघा. लॉग साठी रूल्स, नेक्स्ट रूल्स काय आहेत? मग मल्टिप्लिकेशन कॅन बी रिटन इन टर्म्स ऑफ ऍडिशन. Multiplication can be written in terms of addition. Similarly, division can be written as subtraction. Division can be written as subtraction. चला लिहा कसं येते बघा. हे log of m divided by n to the base b. ओके, कसा लॉग घ्यायचा आहे? log of m divided by n to the base b. महिला काय लिहिणार आपण? लॉग ऑफ एम टू द बेस बी.
log of m to the base b, and division means subtraction. Division means subtraction. Minus log of n to the base b. Log of m to the base b मायनस डिव्हिजन कसं लिहितात, सबट्रॅक्शन मध्ये, लॉग ऑफ n टू द बेस b. ठीक आहे, ओके. चला लिहा नेक्स्ट रूल लिहा. नेक्स्ट रूल लिहून ठेवा. मल्टिप्लिकेशनला ऍडिशन मध्ये, डिव्हिजनला सबट्रॅक्शन मध्ये लिहिता येतं. याचा यूज काय करायचा बघू. आपल्यासाठी यूज काय, फिजिक्स मध्ये याचा यूज कसा करायचा बघू. काल सांगितलं ना कॅल्क्युलेशन करण्यासाठी यूज होते, ते बघूया. थोडं थोडं बघायचं, 1-2-3 दिवसांमध्ये होईल. चलो झालं, ओके. एक मिनिट चालू करू. मग नेक्स्ट आहे डिव्हिजन झाला. डिव्हिजन झाला की नेक्स्ट आहे इंडेक्स असला. समजा इंडेक्स असला तर कसं करायचं. ओमकार, हे लेक्चर ऑलरेडी एक झालेलं लॉगचं, थोडा वेळ लागेल तुला समजायला. पहिलंच लेक्चर चालू आहे, थोडासा वेळ लागेल पण हळूहळू समजायला चालू होईल. पहिलंच लेक्चर आहे लॉग. आपण बघालो लॉग. लॉग हे बेसिक टॉपिक आहे. फिजिक्स मध्ये लागते, खूप चॅप्टर्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये पण लागते, आणि बोर्डच्या पेपरसाठी पण लॉग लागते. ओके, फिजिक्स साठी खूप इम्पॉर्टंट आहे. मॅथ्सचा टॉपिक आहे पण फिजिक्स साठी इम्पॉर्टंट आहे. चलो नेक्स्ट काय, लॉग ऑफ m रेज टू n. लॉग ऑफ m रेज टू n टू द बेस b. हे झपाले काय आहे, लॉग कुणाचा घ्यायचा, m रेज टू n आहे. m आहे, त्याचा इंडेक्स n आहे. या जोडीचा लॉग घ्यायचा आहे आणि लॉगचा बेस किती आहे, b आहे. मग जे पण इंडेक्स आहे ती इंडेक्स काय येणार समोर. जी पण इंडेक्स आहे ती इंडेक्स काय ती समोर येते. म्हणजे कसं होतं हे, n इंटू लॉग ऑफ m टू द बेस b. ओके, कसं होतंय, हे इंडेक्स जे आहे ते समोर येणार. मग n इंटू लॉग ऑफ m टू द बेस b. चला लिहा नेक्स्ट रूल लिहा. चला नेक्स्ट रूल लिहा. डिव्हिजन मीन्स सबट्रॅक्शन, आणि जे इंडेक्स आहे ते इंडेक्स समोर येणार. जे इंडेक्स आहे ते इंडेक्स समोर येणार. ओके, चलो लिहून घ्या. याचं एक ऍप्लिकेशन पण बघू. समजा असं मी लिहिलं, लॉग ऑफ 8 टू द बेस 3. याचं एक ऍप्लिकेशन पण बघूया. हे जे लिहिलंय याचं एक ऍप्लिकेशन पण बघूया. बघा, लॉग ऑफ 8 टू द बेस 3. चला बघा, फक्त समोर लक्ष द्या, अंडरस्टँड करा, मग लिहून घ्या. बघा एक्झाम्पल मी सॉल्व्ह करताना फुल अटेन्शन. तुम्ही दुसरं काही काम करायचं नाही, फक्त इकडे लक्ष. लेक्चर ऐकताना हेडफोन्सचा यूज करा. हेडफोन्स यूज करा. टेबल आणि चेअरवर बसा, किंवा फ्लोअरवर, जमिनीवर चटई टाकून बसा. बेडवर बसू नका. नोटबुक आणि पेन हातात ठेवा. मी जे जे सांगतोय ते नोट डाऊन करा. बस समोर, आता फक्त समोर लक्ष द्या. काय म्हणतोय मी, लॉग ऑफ 8 टू द बेस 3. लॉग ऑफ 8 टू द बेस 3. मग 8 ला काय लिहिता येते मला, लॉग ऑफ 2 क्यूब टू द बेस 3. लॉग ऑफ 2 क्यूब टू द बेस 3. मग याचा जे पण इंडेक्स आहे ते समोर घेता येते. कळते, याचा 2 चा जे इंडेक्स आहे 3 ते समोर घेता येते. कुणाचा लॉग घ्यायचा आहे, 2 क्यूबचा म्हणजे 8 चा. लॉग कुणाचा घ्यायचा आहे, लॉग ऑफ 2 क्यूब, आणि बेस किती 3 आहे. म्हणजे वरच्याचा इंडेक्स आहे ते येते समोर. मग होते कसं आहे, इट बिकम्स 3 log 2 to the base 3. It becomes 3 log 2 to the base 3. कळते कसं व्हायलंय. चला
हे लिहून घ्या, आणखीन एक एक्झाम्पल करू. हे लिहून घ्या, आणखीन एक एक्झाम्पल करू, हळूहळू कळत जाते. चला एक्झाम्पल लिहून घ्या, एक्झाम्पल लिहून घ्या. चला याला कसं लिहिता येते, मग याला कसं लिहिता येते, परत नवीन एक्झाम्पल एक बघूया. चला समोर फक्त, चला चला फक्त समोर बघा, समोर समोर बघा. याला कसं लिहिता येते, लॉग ऑफ 125 टू द बेस 2, लॉग ऑफ 125 टू द बेस 2. मला काय लिहिता येते, लॉग ऑफ 5 क्यूब टू द बेस 2, लॉग ऑफ 125 इज क्यूब ऑफ 5. 125 कोण आहे, ते 5 चा क्यूब आहे. म्हणजे बेस कोण आहे, 2 आहे. जे क्यूब आहे, जे इंडेक्स आहे ते येणार समोर. इंडेक्स बिकम्स कोएफिशिएंट, सो इट बिकम्स 3 लॉग ऑफ 5 टू द बेस 2. जे पण याचा इंडेक्स होता ते समोर आला, 3 लॉग ऑफ 5 टू द बेस 2. ठीक आहे. रूलचा यूज कसा करायचा, आणखी रूलचा आपल्या कामासाठी यूज कसा करायचा हळूहळू बघू. आता फक्त मी रूल लक्षात ठेवून घ्या. आता जे रूल सांगतोय ते रूल लक्षात ठेवून घ्या. यूज कसा करायचा आणखीन आपल्या कामासाठी, मल्टिप्लिकेशन करण्यासाठी, कॅल्क्युलेशन करण्यासाठी हळूहळू कळायला चालू होईल. ठीक आहे. चला सेकंड एक्झाम्पल पण लिहा. चला करेक्ट आहे, करेक्ट आहे वैष्णवी. चलो सेकंड एक्झाम्पल लिहा. ठीक आहे. चलो नेक्स्ट लिहा. याचं एक ऍप्लिकेशन बघूया. या फर्स्ट लॉचं एक ऍप्लिकेशन बघूया. हे डिव्हिजनचा जे लॉ आहे, जे डिव्हिजनचा लॉ आहे त्याचं एक ऍप्लिकेशन आपण बघूया. डिव्हिजनच्या लॉचं ऍप्लिकेशन काय, समजा असं लिहिले, लॉग ऑफ 2345 डिवायडेड बाय 12.5 टू द बेस 10. कळते. नंबर खूप लिहायला लागले एकाच ठिकाणी, त्यामुळे थोडे छोटे नंबर्स आहेत, जरा ऍडजस्ट करा. थोडं चांगलं दिसणार नाही, पण आता ऑप्शन नाही त्याला, खूप नंबर लिहायला लागलेत मला. बा काय फाइंड आउट करायचं आहे, लॉग ऑफ 2345 डिवायडेड बाय 12.5. या एंटायर टर्मचा लॉग फाइंड आउट करायचा आहे. वी हॅव टू फाइंड आउट लॉग ऑफ दिस एंटायर टर्म टू द बेस व्हॉट, टू द बेस 10. मग काय लिहिता येते, मग डिव्हिजनचा लॉग फाइंड आउट करायचा आहे. सो डिव्हिजन कॅन बी रिटन ॲज सबट्रॅक्शन. डिव्हिजन कॅन बी रिटन ॲज सबट्रॅक्शन. मग कसं लिहिणार मी याला, लॉग ऑफ 2345 टू द बेस 10, log of 2345 to the base 10 minus log of 12.5 to the base 10. हे डॉट डेसिमल कधी कधी दिसत नाही व्हिडिओमध्ये, डेसिमल दिसत नाही, दिसत नसला तर मला सांगा. मग डिव्हिजनला काय लिहिलं, लॉग ऑफ दिस डिव्हिजन टू द बेस 10 कसा लिहायचा, लॉग ऑफ दिस नंबर मायनस लॉग ऑफ दिस नंबर, लॉग ऑफ दिस नंबर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर मध्ये जे नंबर आहे ते. मग डिव्हिजन कॅन बी रिटन ॲज सबट्रॅक्शन. कळते. चला लिहा एक्झाम्पल. चला एक्झाम्पल लिहा.
log of division of this number to the base 10, log of upper number numerator minus log of denominator. ठीक आहे. बरं, चला नेक्स्ट काय बघायचं आहे? नेक्स्ट काय बघायचं आहे? फायनल दोन लॉज राहिले आता. लिहा फायनल लॉ, log of m टू द बेस n. फायनल काय आहे? चला बघा समोर बघा, लॉ पहिला अंडरस्टँड करा मग नंतर लिहून घ्या. समोर बघा, log ऑफ m टू द बेस n. मग m चा लॉग घ्यायचा आहे टू द बेस n. मग चेंज ऑफ बेस रूल, दिस रूल इज कॉल्ड चेंज ऑफ बेस. आपल्याला बेस चेंज करायचा आहे, बेस n नको, बेस चेंज करायचा आहे. लॉग मध्ये कधी कधी काय करायला लागते, बेस चेंज करायला लागते. सो दिस इज कॉल्ड चेंज ऑफ बेस रूल. सो इफ आय वॉन्ट बेस 10, इफ आय वॉन्ट बेस 10 आणि ह्या n बेसला रिमूव्ह करायचा आहे, n बेस मला नको आहे, हे पायात कोण पाहिजे मला? 10 पाहिजे. मग काय ऍडजस्टमेंट करता येते बघा असं, लॉग ऑफ m to the base 10 divided by log of n to the base 10. कळलं? log of m to the base n, खालचा बेस, इथं m आहे टू द बेस n. मग m चा लॉग टू द बेस 10, n चा लॉग खाली टू द बेस 10. मग इथं फक्त 10च बेस ठेवता येते का? नाही, कोणता पण बेस ठेवा चालते. खाली फक्त 10च बेस ठेवायचा का? सांगतो, तुमचे डाउट्स एक दोन आलेत, त्याचा मी डाऊट सांगतो काय आहे. एक दोन डाउट्स आले त्याला मी आन्सर करतो. पहिला बघा, मग लॉग ऑफ m टू द बेस n, मग लॉग ऑफ m टू द बेस 10 अपॉन लॉग ऑफ n टू द बेस 10. इथं 5 बेस लिहिला तर चालते का? हा चालते, पण मग खाली पण बेस 5 लिहा. इथं 3 बेस लिहिला तर चालते का? चालते, पण वर बेस 3 लिहिला तर खाली पण बेस काय लिहायचा? 3 लिहायचा. जे पण बेस लिहायचा लिहा, वर जे बेस लिहिणार तेच खाली पण बेस लिहायचा. वर बेस बी लिहिला तर चालते का? चालते, नो प्रॉब्लेम, बट खालचा पण बेस काय लिहायचा? बी. सो लॉग ऑफ m टू द बेस b डिवायडेड बाय लॉग ऑफ n टू द बेस b. ठीक आहे, दिस इज कॉल्ड चेंज ऑफ बेस रूल. खाली बेस n होता, त्याला चेंज केला आणि वर n खाली दोन्ही पण बेसेस काय केले आपण? b केले. चला लिहून घ्या, नेक्स्ट रूल लिहून घ्या. डाऊट आलेत मी सांगतो काय. याच्या पुढे काय करायचं नाही, याच्या पुढे काय करायचं ते नंतर आहे. हे जे आहे का, हे सबट्रॅक्शन मध्ये लिहून याच्या पुढे काय करायचं नाही का असं वैभव विचाराला. याच्या पुढे काय करायचं मी सांगतो नंतर. आणखीन काही कन्सेप्ट राहिलेत आपल्या कम्प्लीट करायच्या, याच्या पुढे करायचं आहे ना, पण आज आणखीन आपल्याला तेवढं झालं नाही, करायचं याच्या पुढे करायचं ते नंतर, 1-2 दिवस लागतील त्याला आणखी. बरं, वैष्णवी काय म्हणाली? वैष्णवीचा पण तेच डाऊट आहे, याच्या पुढे काय सॉल्व्ह करायचं ते आपण करूया ना, आणखीन लर्न करायचं. लॉगचा यूजच काय, लॉगचा यूज काय करायचा, अल्टिमेटली त्याचा यूज काय करायचा ते झालं नाही, आणखीन वेळ लागणार. आणखीन छोट्या छोट्या कन्सेप्ट बघालो आपण, लॉग मधल्या सिंपल कन्सेप्ट बघालो, त्या ऑल कन्सेप्ट यूज करून लॉगचा यूज कसा करायचा त्याला वेळ लागेल ना. आणखीन आपण लर्निंग प्रोसेस मध्येच आहे, वेळ लागते त्याला थोडा. आणखीन 2 दिवस लागतील, उद्या परवा संडेला होईल ते. बर, संडेला लेक्चर घ्यायचा आहे आणि मंडेला पेपर होईल आपला. संडेला लेक्चर, मंडेला पेपर. चलो हो गया क्या रे? हो गया, चलो. चलो बा, समजा हा आपण रूल यूज करायचा आहे. हा रूल कसा यूज करायचा याचं पण एक एक्झाम्पल सांगतो. समजा असा आहे, मग लॉग ऑफ 125 टू द बेस 5 असं एक्झाम्पल आहे. टू द बेस 5 नको, काही लिहा, टू द बेस 2 लिहितो. 5 पण लिहिला तरी चालते. लॉग ऑफ 125 टू द बेस 5. मग कुणाचा लॉग घ्यायचा? लॉग काय आहे? लॉग एक फंक्शन आहे मॅथ्सचं.
मॅथ्स मध्ये स्क्वेअर कसं एक फंक्शन आहे, मॅथ्स मध्ये रूट कसं एक फंक्शन आहे, मॅथ्स मध्ये क्यूब एक फंक्शन आहे, तसं मॅथ्स मध्ये लॉग एक फंक्शन आहे. कळते ना? मग लॉग कुणाचा घ्यायचा आहे? 125चा टू द बेस काय करायचा आहे? 2. बेस आहे त्याचा 2 आहे. ठीक आहे. मग मला बेस 2 नको आहे, पण झालाय लफडा झालाय काय? आय डोंट वॉन्ट बेस ऍज, आय डोंट वॉन्ट 2 ऍज बेस, आय वॉन्ट 10 ऍज बेस, आय वॉन्ट 10 ऍज बेस. बेस मला 10 पाहिजे, मला 2 बेस नको आहे. मग 2 बेसला उडवून टाकायचा कसा? 2 बेसला लॉगॅरिथम चालू आहे, सखाराम लॉगॅरिथम चालू आहे. तर 2 बेसला लॉगॅरिथम चालू आहे. काल चालू झालाय, एकच लेक्चर झाले, लक्ष दे, समजतंय तुला. एकच लेक्चर झाले या टॉपिक मधलं, लक्ष द्या, समजतंय. काय फाइंड आउट करायचं आहे? वी वॉन्ट लॉग ऑफ 125 टू द बेस 2. ओके, बट आय डोंट वॉन्ट बेस 2, आय वॉन्ट बेस 10. मग 2 ला उडवायचा आणि तिथं बेस मला काय पाहिजे? 10 पाहिजे. मग कसं करायचं त्याला? असं कधी कधी येते रिक्वायरमेंट. मग वरच्याचा लॉग वर, बेसचा लॉग खाली, दोघांचा पण लॉग घ्यायचा. वरच्याचा लॉग वर झाला, बेसचा लॉग खाली, आणि दोन्ही ठिकाणी बेस काय ठेवायचा? दोन्ही ठिकाणी वर पण आणि खाली पण बेस काय ठेवायचा? जे पाहिजे ते ठेवा. तुम्हाला 4 बेस पाहिजे तर वर पण 4 खाली पण 4 ठेवा. तुम्हाला 10 बेस पाहिजे तर वर पण 10 खाली पण 10 ठेवा, नो प्रॉब्लेम. सो इफ आय वॉन्ट 10 as base, if I want 10 as base, then I should write 10 as base in numerator as well as in denominator. So log of 125 to the base 10 upon log of 2 to the base 10. वर आणि खाली बेस काय ठेवायचा? सेम ठेवा, कुठला पण ठेवा, नो प्रॉब्लेम. ओके, चलो. मग हे एक्झाम रूल लिहिलाय, रूलवर हे रूल लिहिला, रूलचं एक ऍप्लिकेशन लिहा. पेपरचा टॉपिक विचारायला का सकाराम? तरी म्हणलं सकाराम तर रोज लेक्चर करायला आणि टॉपिक काय विचारायला? पेपरचा टॉपिक. तुम्ही कमेंट काय होते, तुमच्या कमेंट थोड्या वेळाने येतात माझ्याकडे. मग कशाबद्दल तुम्ही कमेंट केलाय? तुम्हाला वाटतंय मी पेपर बद्दल कमेंट केली, पण मला कळत नाही, कारण मी पुढे गेलेलो असतोय. कमेंट लेट येते तुमची. पेपरचा टॉपिक ट्रिग्नोमेट्री. पेपरचा टॉपिक काय असणार? ट्रिग्नोमेट्री ओनली, ओनली ट्रिग्नोमेट्री. चलो, झालं इथपर्यंत? ठीक आहे, चलो. आणि फक्त एक्स्ट्रा नॉलेज साठी हा एक रूल लक्षात ठेवा. एक्स्ट्रा नॉलेज साठी हा एक रूल लक्षात ठेवा. सगळेच एक्स्ट्रा नॉलेज साठी आहेत. दोनच रूल आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. कधी कधी डिफिकल्ट न्यूमरिकल आले तरच हे बाकीचे लॉ युजफुल आहेत. दोनच लॉ आपल्याला सर्वात जास्त युजफुल आहेत. कोणते ते मी सांगतो, ऑलरेडी झालेत आपले, त्यातले कोणते ते मी सांगतो. समजा हे असं एक असते, लॉग ऑफ सम नंबर m टू द बेस b, आणि हा आहे इंडेक्स b चा, हा आहे इंडेक्स b चा. समजाले का बा काय? ओके, लॉग कुणाचा घेतला? m चा. लॉग कोणत्या नंबरचा घेतला? m चा, विथ रिस्पेक्ट टू बेस का आहे b. आणि हे जे पूर्ण ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेट आहे ह्या खालच्या b चा इंडेक्स. मग b चा क्यूब कसा असते, b चा स्क्वेअर कसा आहे, मग हे इंडेक्स आहे पूर्ण ह्या b चा. हे वरचा जे आहे ते इंडेक्स आहे. मग याचा आन्सर असते m. मग इकडला b आणि लॉगचा बेस दोघं जर सेम सेम असले तर हे वरचा ऍज इट इज आन्सर येते. याचा जास्त युज नाही आपल्याला फिजिक्स मध्ये. एखाद्या वेळी डिफिकल्ट न्यूमरिकल आलं तर लागू शकते, त्याच्यामुळे हे द्यायला. चला, हा पण लॉ लिहून ठेवा. ह्या बी चा हा इंडेक्स आहे, बी चा हा इंडेक्स आहे. हे बी सेम सेम आहे, मग वरचा इथं आन्सर येते. चलो लिहा. चलो लिहा बरं आहे.
चलो हो गया. बा मग कोणते कोणते दोन लॉज इम्पॉर्टंट आहे. कोणते दोन लॉज खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत लॉगचे. फर्स्ट मल्टिप्लिकेशन लॉ, log of m into n to the base b is equal to log of m plus log of n. Multiplication means addition. फर्स्ट कोणता इम्पॉर्टंट लॉ झाला लॉगचा. मल्टिप्लिकेशन कॅन बी रिटन इन टर्म्स ऑफ एडिशन. and number 2 division can be written in terms of subtraction. So log of m divided by n, log of m divided by n is equal to log of m minus log of n. Log of m divided by n is equal to log of m minus log of n. So division is subtraction, multiplication is addition. हे दोन लॉ एकदम जास्त इम्पॉर्टंट आहेत, बाकीचे इतके काही जास्त इम्पॉर्टंट नाहीत, पण लागतात. डिफिकल्ट एक्झाम्पल आलं तर एखाद्या वेळी लागू शकते. नॉर्मली 95-96% टाइम्स हे दोनच लॉ लागतात. ठीक आहे बा. मग आपण थेरी बिल्ड करत चाललो. आपण काय काम करायला आता, आपण नेमकं काय काम करायला. लॉग आपल्याला माहितच नाही लॉग काय. लॉग च लॉगॅरिथमचं स्पेलिंग पण आपल्याला माहित नव्हतं, बरोबर ना. आपण आता मग लॉग लर्न करालो. लॉगचा यूज अल्टिमेट काय करायचा आहे. अल्टिमेटली फायनली लॉगचा यूज काय करायचा आहे ते पण मी काल सांगितलं, ते मी परत रिपीट करायला. समजा 2.305 इंटू 0.0124 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं मला. ओके, या दोन नंबर्सचं काय करायचं मला, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन विदाउट कॅल्क्युलेटर एकदम अॅक्युरेटली करता येते बाय युजिंग लॉग. Multiplication of these two numbers can be done accurately without using calculator. By using log we can do multiplication very accurately. कस करायचं मग ते आपण हळूहळू बघालो, पण त्यासाठी लॉग लागते. लॉगच माहिती नाही आपल्याला. मग पहिलं बघितलं आपण लॉग काय. येस्टरडेला आपण टॉपिक चालू केला, पहिलं बघितलं लॉग काय. सेकंड पार्ट मध्ये बघितले रूल्स ऑफ लॉग. फर्स्ट बघितलं लॉग काय, सेकंड पार्ट मध्ये बघितलं रूल्स ऑफ लॉग. मग रूल्स खूप सारे बघितले, त्यातले दोन एकदम इम्पॉर्टंट. मल्टिप्लिकेशन कॅन बी रिटन ॲज ऍडिशन अँड डिव्हिजन कॅन बी रिटन ॲज सबट्रॅक्शन. दोन लॉ. त्याच्यानंतर लॉग घ्यायचा कसा. त्याच्यानंतर लॉग घ्यायचा कसा. लॉगचं बेस तर काही पण ठेवता येते. लॉग घ्यायचा कसा तर ते बघालो. लॉग घ्यायचा कसा. मग लॉगचा बेस काही ठेवता येते. 1 2 3 4 1 ठेवता येत नाही. 1 ठेवता येत नाही. 3 4 5 6 7 8 7.5 8.5 9.5 10 100 200 200.5 लॉगचा बेस काही ठेवता येते. पण दोन लॉगचे बेस एकदम फेमस आहेत. दोन लॉगचे बेस एकदम फेमस आहेत. त्यातला नंबर 1 आहे 10. नंबर 1 आहे 10. लॉग ऑफ 23.78 टू द बेस 10. मग लॉगचा बेस 10 हे एक फेमस आहे. दिस इज कॉल्ड नॅचरल लॉग. नॅचरल नाही, कॉमन लॉग. दिस इज कॉल्ड कॉमन लॉग. बेस जर 10 घेतला तर त्याला बोलायचा कॉमन लॉग. कोणत्या पण नंबरचा लॉग घेताना बेस जर 10 असला तर त्याला काय बोलायचं, कॉमन लॉग. आणि बेस जर ई घेतला, ई कोण आहे, ई पण नंबर आहे. ई कोण आहे, ई नंबर आहे. पाय कसा नंबर आहे, 3.14. तसा ई पण एक नंबर आहे, कॉन्स्टंट आहे. पाय, पायला पाय लिहितो, पायच्या सिम्बॉलचा नंबर किती, पाय सिम्बॉल म्हणजे नंबर किती, 3.14. तसा ई एक सिम्बॉल आहे. ई म्हणजे किती आहे, ई म्हणजे किती आहे, 2.71. खूप मोठा नंबर आहे, 2.713. तुम्हाला दाखवतो. परत एकदा जॉईन करा. लेक्चर मध्ये 1 मिनिट राहिलाय, परत जॉईन करा. हा पार्ट बघूया काय चालू आहे आपण.
हा पार्ट बघूया, परत एकदा जॉईन करा.